मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारी मध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती। या चित्रपटामध्ये मंगला गौरी कसा ते लोक मंगला गौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिला भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। आगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता, तोही एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता। एकदम छान चित्रपट बनवलेला होता, त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचा असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचा असेल तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो हा चित्रपट। बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारी मध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती। या चित्रपटामध्ये मंगला गौरी कसा ते लोक मंगला गौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिला भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। आगाबाई आरेच्या
हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता। तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता, एकदम छान चित्रपट बनवलेला होता। त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो। आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचा असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचा असेल, तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसल्या आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो। हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला। आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती, आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती। या चित्रपटामध्ये मंगलागौरी कसा ते लोक मंगलागौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते, या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे। आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। अगाबाई अरेच्चा हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता। तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता, एकदम छान चित्रपट बनवलेला होता। त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो। आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचा असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचा असेल, तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसल्या आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो। हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट
जानेवारीमध्ये 2023मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला। आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती। आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती या चित्रपटामध्ये। मंगला गौरी कसा ते लोक मंगला गौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आत्ता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे। आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिला भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। आगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता, तोही एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता। एकदम छान चित्रपट बनवलेला होता, त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो। आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचं असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचं असेल तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसल्या आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो हा चित्रपट। बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला। आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती। आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती या चित्रपटामध्ये। मंगला गौरी कसा ते लोक मंगला गौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आत्ता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे। आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिला भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। आगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता, तोही एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता। एकदम छान चित्रपट बनवलेला होता, त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला
आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो। आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचं असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचं असेल, तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो हा चित्रपट। बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला। आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती, आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती या चित्रपटामध्ये। मंगलागौरी कसा ते लोक मंगलागौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे। आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। अगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता, तोही एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता, एकदम छान चित्रपट बनवलेला होता। त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो। आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचं असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचं असेल, तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो हा चित्रपट। बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला। आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती,
आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती या चित्रपटामध्ये। मंगलागौरी कसा ते लोक मंगलागौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। अगाबाई अरेच्चा हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता। तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता, एकदम छान चित्रपट बनवलेला होता। त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिस्नी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचा असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचा असेल तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो हा चित्रपट। बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती या चित्रपटामध्ये। मंगलागौरी कसा ते लोक मंगलागौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। अगाबाई अरेच्चा हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता। तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता, एकदम छान चित्रपट बनवलेला होता। त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि
बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे. OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट. तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे. आपण हा चित्रपट पाहू शकतो. आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचं असेल, आपल्याला TV वर पाहायचं असेल, तर TV वर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय. 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त TV वर बघू शकतो. हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे. 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली. आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती, आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती. या चित्रपटामध्ये मंगला गौरी कसा ते लोक मंगला गौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं. त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता. या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला. आणि आत्ता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे. आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये. तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला. आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे. बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे. बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता. अगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता. तोही एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता. एकदम छान चित्रपट बनवलेला होता. त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे. OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट. तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे. आपण हा चित्रपट पाहू शकतो. आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचं असेल, आपल्याला TV वर पाहायचं असेल, तर TV वर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय. 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त TV वर बघू शकतो. हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे. 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली. आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती, आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती. या चित्रपटामध्ये मंगला गौरी कसा ते लोक मंगला गौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे
एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं. त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता. या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला. आणि आत्ता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे. आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये. तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला. आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे. बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे. बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता. आगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता. तोही एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता. एकदम छान चित्रपट बनवलेला होता. त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे. OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट. तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे. आपण हा चित्रपट पाहू शकतो. आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचं असेल, आपल्याला TV वर पाहायचं असेल तर TV वर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय. 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त TV वर बघू शकतो. हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे. 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली. आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात. या बहिणीवरची स्टोरी होती ती, आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती. या चित्रपटामध्ये मंगलागौरी कसा ते लोक मंगलागौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं. त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता. या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला. आणि आत्ता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे. आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये. तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला. आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे. बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे. बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता. आगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता. तोही एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता. एकदम छान चित्रपट बनवलेला होता. त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे. OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट.
तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे. आपण हा चित्रपट पाहू शकतो. आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचा असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचा असेल, तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय. 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपण हा चित्रपटाचा लुक घर बसल्या आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो. हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे. 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली. आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती, आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती. या चित्रपटामध्ये मंगला गौरी कसा ते लोक मंगला गौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं. त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता. या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला. आणि आत्ता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे. आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये. तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला. आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे. बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे. बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता. आगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता, तोही एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता. एकदम छान चित्रपट बनवलेला होता. त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे. OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट. तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे. आपण हा चित्रपट पाहू शकतो. आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचा असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचा असेल, तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय. 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपण हा चित्रपटाचा लुक घर बसल्या आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो. हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे. 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली. आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती, आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती. या चित्रपटामध्ये मंगला गौरी कसा ते लोक मंगला गौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं. त्यांनी
बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आत्ता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। आगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता, तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता, एकदम छान चित्रपट बनवलेला होता। त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचा असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचा असेल तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो हा चित्रपट। बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती। या चित्रपटामध्ये मंगलागौरी कसा ते लोक मंगलागौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आत्ता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिल्या भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। आगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता, तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता, एकदम छान चित्रपट बनवलेला होता। त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिझनी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो
आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचं असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचं असेल तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो। हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचा दुसरा भाग आणि या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। बाई पण भारी देवा हा चित्रपट जानेवारीमध्ये 2023 मध्ये रिलीज झालेला होता 30 तारखेला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली। आणि या चित्रपटामध्ये 7 बहिणी असतात, या बहिणीवरची स्टोरी होती ती आणि स्टोरी एकदम छान दाखवलेली होती। या चित्रपटामध्ये मंगलागौरी कसा ते लोक मंगलागौरी कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि त्या कशा जिंकतात आणि त्यांच्या परिवारामध्ये कसे एकी होते या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं। त्यांनी बहिणीविषयी हा चित्रपट दाखवलेला होता आणि हा खूप चांगला चाललेला होता। या चित्रपटाने भरघोस कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला। आणि आता केदार शिंदेने हा चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि हा चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला 2025 पर्यंत पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। तर आपण किती उत्सुक आहे या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी, कारण की हा पहिला भागाने तर खूप सारी कमाई केलेली होती आणि हा चित्रपटाने इतकी कमाई केलेली की मराठी इंडस्ट्रीमधला हा दुसरा चित्रपट बनलेला। आणि हा केदार शिंदे यांनी खूप सारे असे चांगले चांगले चित्रपट बनवलेले आहे। बाईवरती त्यांनी एकदम सखोल अभ्यास करून त्यांनी पिक्चर बनवलेला आहे। बाईच्या मनामध्ये काय चालतं, कसं आहे, काय असे त्यांनी विषय ह्यांच्या चित्रपटामध्ये असतात आणि त्यांनी खूप चांगला विषय घेऊन हा चित्रपट बनवलेला होता। अगाबाई आरेच्या हा संजय नार्वेकरचा चित्रपट होता, तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट होता, एकदम छान चित्रपट बनवलेला होता। त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायचं असा हा चित्रपट होता आणि त्याच्यानंतर त्यांनी बाई पण भारी देवा हा चित्रपट काढला आणि आता ह्याचा दुसरा पार्ट येणार आहे आणि आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण OTT वर पण पाहू शकतो, कारण की हा OTT वर रिलीज झालेला आहे। OTT म्हणजे आपल्याला डिस्नी प्लस हॉटस्टारवर कधी पण पाहायला मिळू शकतो हा चित्रपट। तो हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्येही उपलब्ध आहे। आपण हा चित्रपट पाहू शकतो आणि आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचं असेल, आपल्याला टीव्हीवर पाहायचं असेल तर टीव्हीवर हा चित्रपट 19 तारखेला रिलीज होतोय। 19 तारखेला हा चित्रपट आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला मे महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आपण हा चित्रपटाचा लुक घर बसला आरामशे बसून मस्त टीव्हीवर बघू शकतो। हा चित्रपट बाई पण भारी देवा हा चित्रपट 19 तारखेला मे महिन्यात, म्हणजे आता महिना चालू झालेला आहे, आता मे महिन्यामध्ये आपल्याला 19 तारखेला हा चित्रपट पाहता येणार आहे। 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण आरामशे मस्त बघू शकतो संध्याकाळी। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका।